नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन बातमी, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की 10वीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण हे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर सगळेच पास होणार आहेत। पण तो नेमका प्रश्न काय, विषय कोणता आहे, तो बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्यांची अपडेट तुम्हाला मिळत राहतील। त्याचबरोबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक शेअर केलेली आहे, तुम्ही त्यामध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता। तिथेही अतिरिक्त सूचना ह्या तुम्हाला मिळणार आहेत। चला तर मग बातमी काय आहे बघूया। SSC बोर्ड एक्झाम मार्क्स 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वीची जी परीक्षा झालेली आहे, पण परीक्षेतील एका प्रश्नामध्ये चूक झाली। कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्री आणि बोर्डाला पत्र लिहून या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याची विनंती केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना काही बोनस मार्क्स मिळू शकतात। पण आता हे बोनस मार्क्स कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार, तर विज्ञान भाग 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार आहेत। आमदार कपिल पाटील यांनी बोर्डाला सवाल विचारला असून दोन्ही उत्तरांना गुण देण्याचे शिक्षकांनी सांगण्यात आले आहे। त्यावेळी 18 मार्च रोजी सायन्स भाग 1च्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान अणूचे नाव लिहा या प्रश्नाच्या अचूक उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले आहेत। याबाबत पत्र मंडळाला त्यांनी पाठवले आहे। म्हणजे हा जो प्रश्न होता, यामध्ये प्रश्न असा विचारलेला होता की सर्वात लहान अणूचे नाव लिहा। याबद्दल विद्यार्थी आणि पालक हे दोघेही संभ्रमात होते। व पाठ्यपुस्तकात विचारलेल्या प्रश्नाला हेलियम आणि हायड्रोजन अशी दोन संभाव्य अचूक उत्तरे आहेत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुणे विभागीय मंडळाने विषय तज्ज्ञांशी सल्लामसलत केली आणि ज्यांनी शिफारस केली आहे त्यात दोन्ही उत्तरे बरोबर मांडली जावीत आणि गुण दिले जावेत। बोर्डाने शिक्षकांना उत्तरपत्रिकांवरती योग्य उत्तरे म्हणून हेलियम आणि हायड्रोजन स्वीकारण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर ज्याही विद्यार्थ्यांनी हेलियम किंवा हायड्रोजन असं लिहिलं असेल ते दोन्हीही उत्तर बरोबर आहेत असे या ठिकाणी बोर्डाने सूचना दिलेल्या आहेत। आमदार कपिल पाटील यांनी पत्र लिहून अनेक पालकांना काळजी होत असल्याचे सांगितले। या प्रश्नाचे उत्तर देताना योग्य उत्तर हायड्रोजन असते, पण काही शाळांमध्ये याचे उत्तर हेलियम दिलेले आहे, तर इतर शाळांमध्ये ते हायड्रोजन असे दिले आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांचा गोंधळ उडाल्याचेही यावेळी आपल्या लक्षात येतं। मग आता यामध्ये मी मगाशी म्हणाले तसं बोर्डाने आता सूचना तर दिलेल्या आहेत की तुम्ही दोन्हीपैकी म्हणजे एक तर हेलियम किंवा हायड्रोजन असं लिहिलं असेल तर ते तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत। पण लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी दोन्हीपैकी एक काहीतरी लिहिणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळणार आहेत। मग या प्रश्नाचं उत्तर अजूनही स्पष्ट नाही आहे। त्यामध्ये दोन्ही उत्तरांना पूर्ण गुण देणे योग्य आहे। मुलांचे गुण आता कमी करणे योग्य नाही, कारण वर्षभर मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो। विद्यार्थी आणि पालकांचा ताण कमी करण्यासाठी त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे। म्हणून 10वीच्या विज्ञान परीक्षेतील प्रश्नाचं हे उत्तर या ठिकाणी काय केलेलं आहे, याचे पूर्ण गुण तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी पण एक आहे की जर असंही असतं की जर तुम्ही या ठिकाणी त्या प्रश्नाचा नंबर जर लिहिला असेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। हा मग भलेही हेलियम हायड्रोजन हा गोंधळ जरी असला तरी सुद्धा किमान विद्यार्थ्यांनी तो प्रयत्न तरी करणं गरजेचं आहे। जर तुम्ही ते ब्लँक सोडून आलेला असाल तर त्याचे मार्क्स हे मिळू शकणार नाही आहेत। त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि इम्पॉर्टंट न्यूज तुमच्यापर्यंत येतील। धन्यवाद।